अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ कंत्राटी जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। जलसंपदा विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील 2 वर्षाचा पगार अद्याप देण्यात आला नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आजपासून जलसंपदा विभागाच्या कार्यालयाबाहेर हे उपोषण सुरू केले आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित काम व वेळेवर वेतन देण्यात यावे, भविष्य निर्वाह निधी, ईसीस कार्ड व शासकीय जीआर नुसार सुविधा देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे। मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यातील कंत्राटी कर्मचारी रस्त्यावर उतरतील असा इशारा यावेळी देण्यात आला। आज या ठिकाणी आम्ही जलसंपदा कंत्राटी कर्मचारीच्या वतीने आमरण उपोषण व आंदोलन सुरू केले आहे। आमच्या बऱ्याच अशा मागण्या आहेत की आम्हाला कामावर 12 महिने पगार भेटत नाही आहे। त्याच्यानंतर 2022-23चा पगार राहिलेला आहे। मला शासनाला एवढंच म्हणायचं की आम्ही उपाशीपोटी राहून आमच्या परिवाराला स्वतःला जीवाचा धोक्यात ठेवून आम्ही कामावर येत आहोत, तर आम्हाला कमीत कमी 12 महिन्याचा पगार द्यावा आणि आमच्या मागण्या आहेत ज्या संपूर्ण मान्य कराव्या, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामधून कंत्राटी कर्मचारी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आमची यानंतर अशी भूमिका आहे की आम्ही आज आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठीमागे हटणार नाहीत। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आमच्या सोबत आहेत, त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही।